माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर अस्तर आणि ब्लाउज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण डिझाइन बनवण्यासाठी। हा आपला ब्लाउज पीस आहे। आता आपल्याला अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। उंची आपण इथं 14 घेतलेली आहे ब्लाउजची, रुंदी आपण इथं 11 घेतलेली आहे टोटल। आता गळ्यासाठी इथं मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 घेतलेली आहे। उंची आपण इथं घेणार आहोत 10 इंच। तर अशा प्रकारे पट्टीने रेष मारून घेऊया। तर अशा प्रकारे आपण चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। चौकोनी गळ्यावर आपण इथं डिझाइन बनवणार आहोत। आता आपल्याला गळा जो आहे कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण इथं गळा जे आहे कट करून घेतलेला आहे अस्तरवरती। आता आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे, त्यावरती अस्तर ठेवून साइडला पिन लावून घ्यायचा आहे। जेव्हा आपण टिप टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपण इथं साइडला पिन लावून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण इथं 3 पिना लावून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साइडला टिप मारून घ्यायचा आहे। तर पूर्ण गळ्याला आपण अशाच प्रकारे इथं टिप मारून घेऊया। अगदी सावकाशपणे, आपला गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे। गळ्याला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साइडला इथं टिप मारून घ्यायचा आहे ब्लाउजच्या। तर खालच्या साइडला पण आपण इथं टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाउजचा जो कपडा आहे आतला गळ्याचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथं। तर अशा प्रकारे जो कपडा आहे आतला कट करून घेऊया इथं। त्यानंतर आपण इथं साइडला छोटे छोटे कट देऊया। त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित। तर अशा प्रकारे ब्लाउज आणि अस्तर आपण इथं पलटून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं खालच्या साइडला आपल्याला दाब टिप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे खालच्या साइडला इथं आपण दाब टिप जे आहे मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साइडला पण इथं दाब टिप मारून घेऊया। टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। अगदी सावकाशपणे आपल्याला दाब टिप मारून घ्यायचा आहे। तर गळ्याला पण आपण इथं दाब टिप जे आहे मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपला ब्लाउजचा गळा जो तयार झालेला आहे। आता खालच्या साइडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे। खालच्या साइडला अर्धा इंचवर आणि वरच्या साइडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। दुसऱ्या साइडला पण सेम अशाच प्रकारे आपल्याला टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे। ब्लाउजचा जो गळा आहे आपला इथं तयार झालेला आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला डिझाइन बनवायला घेऊया। डिझाइन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाउजचा लेस घेतलेला आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर आपण इथे एक कॅनव्हास पट्टी घेतलेला आहे। लेसच्या आतल्या साइडला ठेवून आपल्याला लेस जे आहे डबल फोल्ड करून त्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। कॅनव्हास पट्टी जे आपण इथं आतल्या साइडला ठेवून वरच्या साइडला इथं लेसवरती आपण फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे एक आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पट्टीला डबल फोल्ड करून इथं सेंटर मध्ये कट मारून घेऊया। तर अशा प्रकारे सुंदर असे 2 लेसचे पट्टी तयार करून घेतलेले आहे। आता पट्टीवरती आपल्याला इथं डिझाइन बनवायला घ्यायचं आहे। चौकोनी कपडा कट करून त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला इथं वरच्या साइडला टिप मारून घ्यायचा आहे। तर दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे त्रिकोणी शेप करून वरच्या साइडला टिप मारून घ्यायचा आहे।
तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी शेपमध्ये डिझाईन बनवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला पट्टीच्या खालच्या साईडला ठेवून याला टिप मारून घ्यायचा आहे। तर एक एक करून आपल्याला अशाच प्रकारे जे त्रिकोणी शेपचा डिझाईन आपल्याला पट्टीच्या खालच्या साईडला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे एक पट्टी जी आहे आपण इथं तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। दोन्ही जे पट्ट्या आपण इथं तयार करून घेतलेल्या आहे, बघू शकता खूप सुंदर दिसत आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक फ्लावर बनवून घ्यायचा आहे। फ्लावर बनवण्यासाठी आपण ब्लाउजचा आणि अस्तरचा कपडा जे कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे ब्लाउजचा जो कपडा आहे आपल्याला अस्तरच्या वरती ठेवून टिप मारून घ्यायचा आहे साइडनं। तर अशा प्रकारे पूर्ण साइडला आपण टिप मारून घेऊया। त्यानंतर आपल्याला अस्तरच्या सेंटरमध्ये कट मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा कपडा जो आहे तो पलटून घेऊया। तर अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे आपण। आता आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून सेंटरमध्ये टिप मारून घ्यायचा आहे। तर आपण इथं फ्लावर जे तयार करून घेतलेला आहे। आता जो आपण इथं पट्टी तयार केलेली आहे आपल्याला ब्लाउजच्या गळ्याला लावून घेऊया। तर अशा प्रकारे ब्लाउजचा जो गळा आहे आपल्याला इथं पट्टी जे ठेवून लावून घ्यायचा आहे। गळ्याच्या अगदी जवळ ठेवून आपल्याला ही जी पट्टी आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे। खालच्या साईडला आपण इथं फोल्ड करून टिप मारून घेऊया वरच्या साईडला। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित। तर अशा प्रकारे एका साईडला पण इथं पट्टी लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण इथं पट्टी जे लावून घ्यायचा आहे अशाच प्रकारे। पट्टी जे आहे आपली अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे। तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपण टिप मारून घेऊया। दोन्ही पट्ट्या जो आपण इथं गळ्याला लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला जे फ्लावर बनवलेले आहे इथं खालच्या साईडला इथं लावून घ्यायचा आहे सुई दोऱ्याने। अगदी व्यवस्थित आपल्याला इथं फ्लावरला 2-3 टाके मारून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे खालच्या साईडला जे आहे आपण फ्लावर लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथं सिंपल लटकन बनवून घेतलेलं आहे, वरच्या साईडला लावून घेऊया। त्यानंतर अशा प्रकारे आपण दोरी जे वरच्या साईडला बांधून घेऊया। आता फ्लावरवरती आपल्याला इथे एक बटन लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे जो सुंदर आपला ब्लाउजचा डिझाइन जो आहे तयार झालेला आहे, अगदी कमी वेळेत आणि नवीन लुक मध्ये। तर बघू शकता डिझाइन जे आहे खूप सुंदर दिसत आहे। आपली फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे। बऱ्याच बायकांना चौकोनी गळा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावर अशी डिझाइन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही जर टेलर असाल तर अशा ब्लाउज डिझाइनची आयडिया तुमच्या कस्टमरला देऊ शकता, किंवा तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाइन एकदा नक्की ट्राय करा। खूप सुंदर दिसत आहे। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। डिझाइन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की डिझाइन कसा झालेला आहे। अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाइन बनवण्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूपच सुंदर ब्लाउज डिझाइन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी। बघू शकता हा ब्लाउज पीस आहे आपला। आता आपण अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची आपण इथं टोटल 14 घेतलेली आहे, रुंदी आपण इथं 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे। बघू शकता
त्यानंतर आपण इथं गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 इंच घेणार आहे. बघू शकता 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची आपण इथं 9.5 घेणार आहोत. तर 9.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला पण आपण मार्किंग करून रेष मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं रेष मारून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. डिझाईन आपल्याला चौकोनी गळ्यावर बनवायचं आहे म्हणून आपण अशा प्रकारे चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती इथं गळा जो आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे अस्तरवरती गळा जो आहे कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस वरती आपल्याला अशा प्रकारे अस्तर जे आहे सेट करायचं आहे. त्यानंतर आपण इथं साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून अस्तर आणि ब्लाऊज पीसला जेव्हा टीप वगैरे टाकतो ब्लाऊज आणि अस्तर पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण साईडला पिन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेणार आहोत. खालच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या गळ्याला इथं पूर्ण टीप मारून घ्यायचा आहे. आपल्याला अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान येतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं जो आतला ब्लाऊजचा कपडा इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. आता आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अगदी व्यवस्थित इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला अगोदर दाब टीप मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घेणार आहोत. खालच्या साईडला दाब टीप मारल्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचे आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपला खालचा जो अस्तरचा पार्ट आहे इथं वरती नाही दिसला पाहिजे. तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीसला इथं साईडला टीप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण ब्लाऊजला. तर बघू शकता साईडला आपण इथं टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर जो ब्लाऊजच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला 4 इंच अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. तर बघू शकता दुसरीकडे पण अशाच प्रकारे आपल्याला इथं टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता फिनिशिंग ना आपण इथं गळा जे आहे तयार केलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायला घ्यायचं आहे. ब्लाऊज जे आहे आपण इथं साईडला ठेवूया. त्यानंतर आपण ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे. अशा प्रकारे 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. कट करून आपण इथं थोडं अंतर सोडून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण इथं पट्टीवरती टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे साईडचा. तर अशा प्रकारे आपण इथं पट्टीवर टिप मारून घेतलेले आहे. पट्टीला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं दोरी तयार केलेली आहे. दोरीला आपण थोडं प्रेस केलेलं आहे वरती. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजचाच कपडा घ्यायचा आहे. रुंदी आपण 5 इंचाची घेतलेली आहे. उंची आपण इथं 10 इंचाची घेतलेली आहे. डबल फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण टिप मारून घेऊया. त्यानंतर सेंटर मध्ये आपल्याला थोडा गॅप सोडायचा आहे, म्हणजे आपल्याला कापड जे आहे पलटून घेण्यासाठी तर सेंटर मध्ये आपल्याला थोडं जागा ठेवायची आहे. तर आपण याला पलटून घेऊया. आता जिथं आपण थोडी जागा सोडलेली आहे त्याच्यामध्ये आपण इथं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेलं आहे. वरती थोडं प्रेस करून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. सुई दोऱ्याने आपल्याला अगदी व्यवस्थित इथं गाठ मारून घ्यायचं आहे. बघू शकता असं फ्लावर तयार करून घेतलेलं आहे आपण इथं सिंपल असं. तर सुंदर असं फ्लावर आपण इथं तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला आता लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे अगोदर आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. लेस अगदी आपल्याला फिनिशिंग
लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा लुक जो आहे छान आला पाहिजे। अगदी गळ्याच्या जवळ लावून घ्यायचा आहे आपल्याला लेस। दुसरीकडे पण आपण अशाच प्रकारे फिनिशिंगनं लेस लावून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे लेस लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला ब्लाउजचा जो लुक आहे अजून छान आला पाहिजे। तुम्हाला पण ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाइन एकदा नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे, व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप। तर खालच्या साईडला पण आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जो पट्टी तयार करून घेतलेला अशा प्रकारे आपल्याला इथं ठेवून इथं टिप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तिरपी आपण ठेवून इथं टिप मारून घेऊया गळ्याला। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण अशाच प्रकारे इथं टिप मारून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे पट्टी लावून घेतलेली आहे। त्यानंतर दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला। खालच्या साईडला पण टिप मारून घेऊया। तर अशा प्रकारे आपण इथे एका साईडला पट्टी जी आहे लावून घेतलेली आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे पट्टी लावून घ्यायचा आहे। बघू शकता खूप छान लुक येतोय ब्लाउजचा। दोन्हीकडे आपल्याला इथं फिनिशिंगनं पट्टी लावून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दोन्ही साईडला पट्टी लावून घेतलेली आहे, बघू शकता। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर जे बनवले आपल्याला इथं फ्लावर लावून घ्यायचा आहे। फ्लावरला आणि ब्लाउज पीसला अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला फ्लावर जो आहे हल्ला नाही पाहिजे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावर लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथं लटकन बनवूया। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा घेतलेला आहे, त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपण इथं वरच्या साईडला टिप मारून घेणार आहोत दोरी ठेवून। दोन्ही पण आपल्याला अशाच प्रकारे लटकन बनवून घ्यायचं आहे। तर सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे। आता ब्लाउजच्या वरच्या साईडला इथं लावून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे इथं ब्लाउजच्या वरच्या साईडला इथं लटकन जे आहे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं फ्लावरवरती बटन लावून घेऊया, म्हणजे आपला लुक जे आहे अजून छान दिसेल। जर तुम्हाला पण असा ब्लाउज डिझाइन बनवायचा असेल तर हा व्हिडिओ बघून एकदा नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाइन मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाइन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत